आमचं तिरुपती दर्शन 2.5 तासात झालं, पण एक चूक केली असती तर 1.5 किलोमीटर परत चालावं लागलं असतं. ती चूक टाळायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोशन. हा आहे तिरुपती दर्शनाचा रिअल, प्रॅक्टिकल आणि बिना त्रासाचा गाईड, एक्सपिरियन्सवर आधारित. तर सर्वप्रथम दर्शनासाठी फक्त टीटीडीच्या अधिकृत वेबसाईटवरून ना 300 रुपयाचं स्पेशल दर्शन टोकन बुक करा. हे टोकन साधारण दर महिन्याच्या ना 24 तारखेला पुढील 3 महिन्यांसाठी ओपन होतं, त्यामुळे वेळेत बुकिंग करा. बुकिंग झाल्यावर त्याची क्लिअर प्रिंट आउट काढा. एका कागदावर जास्तीत जास्त 2 लोकांचीच प्रिंट ठेवा. आधार कार्ड ओरिजिनल आणि क्लिअर झेरॉक्स सोबत ठेवा. त्यानंतर स्लॉट कोणताही असो त्या दिवशी थोडं लवकर पोहोचा. कपडे साधे, सभ्य आणि मंदिराच्या नियमानुसारच घाला. लक्षात ठेवा, फ्री बस सेवा फक्त गडावर आहे. खालून बस घेतली तर पैसे द्यावे लागतात, साधारण 90 रुपये. ग्रुप असेल तर जिप्सी करा. सगळे एकत्र जातात. प्रायव्हेट व्हेकल मिळतं आणि ते तुम्हाला थेट स्पेशल दर्शनाच्या एंट्री स्क्वेअरला नेऊन सोडतात आणि गाईडही करतात. तिरुपतीवरून निघाल्यानंतर ना गडाच्या खालीच गाड्यांची चेकिंग होते. प्लास्टिक बॉटल, तंबाखू, गुटखा काहीही नेऊ नका. वर नेऊ देत नाही, फेकून दिलं जातं आणि त्यात वेळही जातो. त्यामुळे लक्षात ठेवा. नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत वर पोहोचा आणि टॅक्सी स्क्वेअरवर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला 200 ते 300 मीटरवरच स्पेशल दर्शनाच्या एंट्री पॉइंट आहे. आधी थोडं खाऊन घ्या. दर्शनाला किती वेळ लागेल सांगता येत नाही. बरं, एंट्री आणि दर्शनानंतर बाहेर पडण्याचा पॉईंट ना खूप दूर आहे, म्हणून ग्रुप असेल तर सगळ्यांच्या चपला एकाच पिशवीत ठेवा. एकच व्यक्ती नंतर घेऊन येऊ शकतो. ज्यांचं बुकिंग नाही ना त्यांनी आत जाण्याचा प्रयत्नच करू नका. कोणाच्या तरी जागी जाईल, काहीतरी ऍडजस्टमेंट होईल असा विचार करूच नका. पुढे कडक चेकिंग आहे. 1 ते 1.5 किलोमीटर परत पण यावं लागतं. आत गेल्यानंतर पहिला टप्पा म्हणजे सामानाचं काउंटर. खूप जास्त सामान असेल तर जमा करा. फक्त छोटी बॅग असेल तर थेट SSDच्या लाईन मध्ये लागून जा. लाईन मध्ये आधार कार्ड आणि स्लिप चेक होते. मग मोबाईल, पॉवर बँक, स्मार्ट वॉच अशी इलेक्ट्रॉनिक वस्तू ना जमा करा आणि रिसिप्ट द्या. सगळं सुरक्षित असतं. आत पाणी, टॉयलेट आणि वेटिंग हॉलमध्ये खाण्याची पण व्यवस्था असते. टेन्शन घेऊ नका. ऑफ सीझन मध्ये ना गर्दी कमी असतं. आमचं दर्शन 2.5 तासातच झालं. हे सगळे नियम पाळले तर तुमचं दर्शन शांत आणि त्रासाशिवाय होईल. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आता पुढचे काही दिवस ना तिरुपतीची सिरीज येणार आहे. ती पाहायला आणि अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.